राज्याचं राजकारण तापलेलं असताना ज्या विजयाने मराठी माणसाला अत्याधिक आनंद होईल अशी बातमी राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या जोडीने आणि या युतीने एक कमाल केलेली आहे आणि मोठा ऐतिहासिक विजय मिळवून भाजपा शिंदे गटाचा आणि अजित पवारांचा या निवडणुकीमध्ये सुपडासाप केल्याने सर्वच कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला आणि फटाके फोडून दोन्ही ठाकरेंच्या नावाने घोषणा दिल्या। नेमकं काय झाले ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून व्हिडिओ सुद्धा नक्की लाईक करा। बातमी सुरुवात करूया। राज्यात अनेक युत्या पाहिल्या, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी ह्या पाहिल्या, त्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची सुद्धा युती पाहिली। परंतु गेल्या 15 ते 20 दिवसापासून ज्या युतीची सर्व राजकारण्यांना आणि मराठी माणसाला आस होती ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या अनेक भेटीगाठी झाल्या, त्यानंतर युतीची चर्चा सुद्धा झाली। मात्र या चर्चेनंतरच किंवा या आधी सुद्धा या चर्चेनंतर सर्वात मोठा आणि पहिला विजय हा 18-0 ने धक्का देत भाजपा शिंदे गटाचं डिपॉझिट जप्त केलेलं दिसत आहे। 18ची 18 शिलेदार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडून आले। विदर्भातील या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीत झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरेंच्या शिलेदारांनी हा पहिला प्रयोग केला आणि या प्रयोगानंतर 18-0 नी जी जनतेने त्यांना साथ दिली आहे तशीच साथ येणाऱ्या काळात ज्या महानगरपालिकाच्या निवडणुका आहेत ज्यामध्ये मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, पुणे असेल किंवा इतर सर्व मिळून 10 अशा महानगरपालिका ज्या मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जातात त्या निवडणुकीमध्ये सुद्धा दोन्ही बंधूंनी एकत्र यावे असं सर्वांचं म्हणणं आहे। त्यामुळे या विजयाच्या ज्या खुणा आहेत त्या येणाऱ्या 3 ते 4 महिन्यानंतर सुद्धा दिसाव्यात आणि पुन्हा एकदा राज्यात ठाकरे ब्रँड आहे तसाच राहून जे पक्ष गुजरात आणि यांच्याकडे आपले उद्योगधंदे पाठवतात त्यांना चाप बसावा अशी मराठी माणसाची इच्छा असताना हा मोठा विजय आहे। यामध्ये 18-0 ने विजय मिळवला, त्यामध्ये सुद्धा इतर पक्षांचं डिपॉझिट जप्त झालं आणि दोन्ही ठाकरेंचे शिलेदार हे जिंकले। त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा दोघांनी एकत्र लढावे का? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यास राज्यात पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड हा उदयास येईल आणि पुन्हा एकदा जे भाजपा शिंदे गटाने आणि अजित पवारांनी राजकारण सुरू केलं आहे त्याला चाप बसेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।